श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा आता माझी अंघोळ आवरलेली आहे. मानसची सकाळची शाळा चालू झाली आहे, त्यामुळे लवकर उठावं लागतं. तर गॅसची पूजा वगैरे करून घेतली. गॅसला नमस्कार करून स्वयंपाकाला सुरुवात केली. इथे बघा गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरा आणि थोडासा ओवा टाकलेला आहे. तर हे पाणी मी सकाळी उकळून पिते. तर हे पाणी उकळत ठेवलेलं आहे. तोपर्यंत माझी बाकीचं काहीतरी कामं होतील. तर हे पाणी गौरीला आणि मला दोघींना देखील मी ठेवलेलं आहे. तर बघा इथं गॅस बारीक करून ठेवलेला आहे. थोडा वेळ पाणी उकळून देते. तोपर्यंत मी देवपूजा करून घेणार आहे. तर ही बघा जपमाळ आहे. एका प्लेटमध्ये घालून मी अशी देवाऱ्यावरती जपमाळ देखील ठेवलेली आहे. तर आता सगळं देव मी खाली काढून घेते आणि देवाची पूजा करून घेते. तर दरवेळी देवपूजा बघा आईंच्याकडे असते. तर आई गेलेली आहेत गावाला, त्यामुळे देवपूजा मी करून घेत आहे. आणि ही आरती आपण पहिला गॅसची पूजा करण्यासाठी लावली होती. आणि इथे आमच्या देवाऱ्यावरती बघा, तर इथे आमच्या देवाऱ्यावरती बघा उजेड नाही, अंधार आहे. कारण इथं बल्ब किती वेळा घातला पण तिथं तो लागतच नाही, जातोच तो बल्ब. पण तिथं तो बल्ब जातोच, त्यामुळे आरतीच लावावी लागते पूजा वगैरे करताना. आणि किचनमधला जो लाईट आहे त्याचा देखील प्रकाश इथे खूप येत नाही, थोडाफार येतो. त्यामुळे मी त्या आरती लावून घेतलेली आहे. तर सगळे देव बघा मी पूजेच्या पात्रामध्ये काढून घेतलेले आहे. त्यामध्ये पाणी देखील आहे. तर सगळे देव स्वच्छ धुवून आणि जी देवासाठी मी ब्लाऊज पीस अंतरलेला आहे ते देखील स्वच्छ धुवून ठेवणार आहे. तर देवाची मी पूजा करून घेते. मानस इथं टेबलवर ठेवलेत बघ कपडे. तर बघा हे जिऱ्याचं पाणी देखील आता थंड झालेलं आहे. तर मी गॅस बंद केला होता उकळल्यानंतर. तर बघा मानससुद्धा आंघोळीला गेला आहे आणि हे पाणी मी पिऊन घेतलं. त्यानंतर बघा तुळशीची पूजा बरोबर करून घेते. त्यानंतर चटणी त्याला 2 शेंगदाण्याच्या पोळ्या देखील करून द्यायच्या आहेत. कारण त्याला यायला वेळ होतो, 2 वाजतात यायला. त्यामुळे वाळलं असं काही त्याला मी डब्यातून देत नाही. चपाती किंवा भाजी असं देत असते. तर आज शेंगदाण्याच्या पोळ्या द्यावं म्हटलं. तर इथे बघा आमच्या झाडाला 4 ते 5 गुलाबाची फुलं लागली होती. तर ती तशीच सुकून जात होती, म्हणून म्हटलं देवाला तरी घालावं. कारण आम्ही घरामध्ये कोणच आम्हाला काही आवडत नाही गुलाबाची फुलं वगैरे डोक्यात घालायला. त्यामुळे मी ती फुलं तोडून आणली देवाला घालण्यासाठी. बघा किती सुंदर असा गुलाबाचं फुल आहे. तर देवाला मी सगळी फुलं घालून घेते. तरी ते बघा माझ्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट होतं, जे आपण भाजी आमटीसाठी करून ठेवतो, तेच घेतलेलं आहे मी. जास्त काही केलेलं नाही, कारण सकाळची वेळ आहे आणि खूप गडबड देखील होती सकाळच्या शाळेला. आणि गूळ देखील बघा असा फोडून ठेवलेला होता. तर त्यातलाच थोडासा गूळ मी शेंगदाण्यामध्ये मिसळला आणि त्याच्याच पोळ्या करून दिल्या. तर कणिक देखील मी मळून ठेवली होती देवपूजा करायच्या आधीच. तरी ते बघा चपाती एवढा गोळा घेऊन त्याची अशी पारी बनवून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं सारण भरायचं. यामध्ये काही दूध वगैरे घालण्याची गरज नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलदोडे आणि जरासं तूप टाकू शकता, पण मी तर काही टाकलं नाही. फक्त शेंगदाण्याचं कूट आणि गुळच घेतलेला आहे. तर ही पारी अशी मिटवून घ्यायची, याचा गोळा बनवून घ्यायचा आणि अगदी चपातीसारखं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी अशा शेंगदाण्याच्या 2 पोळ्या बनवलेल्या आहेत. तर मानसला डब्यामध्ये देते आणि बाकीचे आहेत त्या मग नंतर बनवणार आहे. कारण आत्ताच वाजलेले आहेत 7. तर एवढ्या लवकर करून त्या पोळ्या देखील वाळतील, कारण उन्हाळा प्रचंड आहे. त्यामुळे त्याच्यापुरत्या 2 मी बनवलेल्या आहेत आणि बाकीच्या नंतर बनवणार आहे. तर बाकीचं मी कुकर वगैरे सगळं लावून घेतल्यानंतर मग बाकीच्या पोळ्या बनवणार आहे. तर खूप काही केले नाहीत, फक्त 3-4 पोळ्याच बनवणार आहे. त्या बाकीच्या मग चपाती बनवणार आहे. तर इथं मानसचा डबा आणि बॉटल भरलेला आहे, तर त्याला ती देऊन येऊया. तर इथं बघा हे पाणी उकळायला ठेवले आणि इथं पालक देखील आपण धुवून घेऊया स्वच्छ असं.
तर इथं बघा पुरणाची जाळी ठेवलेली आहे आणि पालक असा स्वच्छ धुवून घ्यायचं. नितळण्यासाठी असं जाळीमध्ये ठेवून घेत. तर बघा पालक मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतला. तर बघा पातेल्यावरती प्लेट ठेवूया म्हणजे पाण्याला लवकर उकळू. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आणि 2 कांदे घेतलेले आहेत. बघा लसणाची. बघा पाण्याला उकळी आली. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा पालक. आणि एकच उकळी काढायची आहे याची. इथं बघा मी या पातेल्यामध्ये थंड पाणी ओतून घेतले. ह्याला एक उकळी आली की हे आपण थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे कसं ह्याचा रंग असा हिरवाच राहतो. तोपर्यंत बघा इकडं माझा कांदा आणि लसूण देखील सोलून झालेला आहे. तर हा असा कचरा पडलेला तर कचरा काढून घेते. मग आपण भाजी फोडणी टाकूया. अजून मला मिरची चिरायची, हिरवी मिरची. जास्त उकळलं तर मग ह्याचा कलर सगळा जातो आणि हिरवागार कलर राहत नाही. तर आता इथं थंड पाणी घेतले आहे. थंड पाण्यामध्ये आपण हे काढून घेऊया. तर आता हे बऱ्यापैकी थंड झालेलंच आहे. आणखीन थोडं थंड होऊ दे, मग आपण याला मिक्सरला वाटून घेऊया. तर हे थोडंसं थंड होऊ दे. तर बघा एवढा लसूण मी घेतलेला आहे. तर 2 गड्डे आहेत हे. आता या मिरच्या देखील 2 घेतल्या, ते देखील मी चिरून घेते. आणि लसूण देखील आपल्याला बारीक चिरूनच घ्यायचं आहे. आता बघा पालक थंड झाला आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी याची प्युरी करून घेणार आहे. तर हे बघा काय झालं, कामानी 6 महिने थांब म्हणतात अशी म्हण झाली. आयुष्याला एक काम चढ. तर भरभर करायला गेल्याने पहिला मी मिक्सर लावला आणि थोडं बारीक करून घेतलं आणि पुन्हा त्यामध्ये उघडून बघितलं आणखीन थोडं बारीक करायचं होतं. आणि इकडं बघतच मिक्सर फिरले, अजून टोपण लावणार होतं, इतकं बाहेर आलं बघा हे सगळं. आता हा मिक्सर धुतल्याशिवाय तर काय पाक होणार नाही असं वाटायला लागले. तर बघू उद्या सकाळी धुईन, कारण उन्हात तर ठेवायला पाहिजे, नाही तर मग मिक्सर खराब होणार. आता परवाच रिपेरी करून आणला आहे. आता हा गॅस कट्टा तर काय पाण्याने धुतल्याशिवाय स्वच्छ होत नसतोय. तात्पुरतं तर मी पुसून घेतलेला आहे स्वयंपाक करून. आता पालक बघा सगळा सांडून गेला निम्मा. तर त्याला कांदा काही जास्त होतो माहीत नाही, पण थोडंसं मीठ टाकून घेते चवीपुरतं. तर बघा एक छोटा चमचा डाळीचं पीठ टाकून चांगलं भाजून घ्यायचं. डाळीचं पीठ आता भाजलेलं आहे. तर आता आपल्याला टाकायचं यामध्ये ही पालकची प्युरी. चांगलं मिक्स करून घ्या. त्यामध्ये शक्यतो पाणी घालू नका. मी इतकंच पाणी घालणार आहे धुवून. आणि जर तुम्हाला घालायचं असेल तर चांगलं उकळून घेऊन घाला, नाहीतर मग हे पालक एकीकडे आणि पाणी एकीकडं असं ताकद वाढल्यानंतर इकडं पाणी असं गळायला चालू होतं. शहद टाकून घेतली, फ्रेश क्रीम जे घरचं शही असतं ते टाकून. अगदी थोडीशी चिमूटभर साखर, गोड करायचं नाही, फक्त टेस्टसाठी. तर इथं बघा भाजी मी बनवून उतरून ठेवली आहे. मानसला त्याचा अभ्यास बघण्यासाठी फोन पाहिजे होता म्हणून मी त्याला फोन दिलेला. तर त्यानंतर मी फक्त यामध्ये कस्तुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे. तर इथे बघा मी या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत, कारण मला तव्यामध्ये लसणाची फोडणी करून ह्यामध्ये ओतायची होती. मग पुन्हा एक भांडं कशाला खरकटं करायचं म्हणून मी तव्यामध्येच फोडणी करणार आहे. तर इथं मी तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेल किंवा तूप काही घेऊ शकता. त्यामध्ये असे जिरे टाकायचे आहे फुलले. त्यामध्ये टाकायचा आपला लसूण आणि त्यानंतर ही लाल मिरची. अगदी लसणाला असा अगदी एकदम करपूस गोल्डन कलर यायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर बघा आता लसणाला आपल्या कलर आलेला आहे. तर मी गॅस बंद करून घेते आणि आपल्या भाजीवर थोडंसं तर भाजी आपली खूपच छान दिसायला लागली, बघू शकता तुम्ही. आणि टेस्टला देखील छान झाली, कारण मी नेहमी अशीच बनवते.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.